नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर का ऑलरेडी सबस्क्राईब केला आहे तर प्लीज लाईक अँड शेअर दिस ब्लॉग. ओके, तर आज रविवार आहे आणि आपण एका प्लेसवरती चाललो आहोत. थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं आहे. आज आपल्याला खायचं बनवायचं आहे. आज आपल्याला चिकन बनवायचं आहे, ते पण चुलीवरचं. माझे दोघंजण फ्रेंड्स आलेले आहेत पुण्यावरून, सो त्यांनी आले आहेत. म्हटलं चला करूया काहीतरी न्यू, थोडंसं डिफरंट. मजा येते तेवढंच. नॉर्मली एक ट्रेकिंग पण होईल आणि थोडंसं काहीतरी असं हेल्दी खाणं पण होईल. त्यासाठी डिसाईड केलं की मी जाऊया आज. तर आता 1 वाजले आहेत. नाही सॉरी, किती वाजलेत आत्ता? 2, 1:30, 2. ठीक आहे, 2 ठरवूया आपण. 2 वाजलेले आहेत. हां, आमचं ना तुमचं 2 वाजलेले आहेत. आणि आपण हा पूर्ण पहाड चढत आहे, बघू शकता आपण. खूप मस्त इलाका आहे. थोड्या वेळात आपण पोहोचेल आपल्या ठिकाणी. बापरे, बॅग वगैरे आमची खूप जड आहे. म्हणजे मी कॅरी आउट करायला, ते दोघंजण तर काय नॉर्मल पिशवी आणि हेच कॅरी आउट करवलं आहे. माझ्याकडे बघा काय काय, ही प्लस माझी बॅग, त्यात सगळं सामान अँड हातामध्ये मोबाईल. इकडनं वाटतं ते, इकडनं शॉर्टकट आहे, इकडनं लॉंग कट पडतं. इकडनं जायचं. हा काटा बसला. थोडंच जवळ आहे आपण आता. हे बघू शकता एरिया, मस्त प्लेस आहे. शांत एकदम, आपलं कोण नाही. तर मग मित्रांनो, खूप कष्टाने आम्ही इथपर्यंत आलो आहोत. पण एरिया बघू शकता. आपल्याला तिथे खाली जायचं आहे. तिथे खाली एक स्पॉट आहे, तिथं एक पाण्याचं तळ आहे, तिथं जायचं आहे. आणि तिथं आपल्याला चूल वगैरे बनवा लागेल. आता चला, 1 तासाच्या व्हायचं सगळं. पण लागली आहे तसं, बघू काय होतं आहे. फायनली आपण आलो आहे त्या जागी. हा तो स्पॉट आहे जिथं आपण चिकन बनवणार आहे. खूप मस्त स्पॉट आहे. थोडंसं पाणी आटलं आहे, बट ठीक आहे, बघू. आता पावसाळा तर नाही आहे, हिवाळा आहे, त्यामुळं इश्यू झाला असणार आहे थोडं. बघा कुठं बसायचं, इकडं बसायचं आहे का इथं बसायचं आत? ठीक आहे, चला मग तिथंच. पण हे खूप ओपन होते का? त्यावेळी ग्रुप मोठा होता आपला. इथं करायचं. पाणी खूप कमी झालंय. इकडं आहे. काट्याचं झाड आहे वा. हे पण मागच्याही केलेलं आहे, पण इथं ऊन येणार थोडं मला वाटतं नंतर. माझ्या गाडीला उन्हात. तर मग आपण चूल बनवलेली आहे. चूल ह्याच्यावरती आता फक्त आपल्याला चेक करायचं आहे की कढई बसती का. म्हणजे आपण खोली वगैरे पण बघू शकतो या चुलीची.
आणि हे आहे चिकन स्वच्छ वगैरे करून घेतले. आता बघूया आपण करूया. कढई आणत आहे ती. काय झालं तिकडं? नको इथंच करूया. कामच करत म्हणला. त्याच्यावरती ठेवून बघ ती कढई बसते काय. जवळ आणायला पाहिजे. जवळ आणायला पाहिजे जवळ जरा. नाही, हे जरा मागं घ्यायला पाहिजे. मागं घ्यायला पाहिजे. हे जो दगड आहे ना आतला, नको आहे मला तो. हा तसं लाव बघू. सोड बघू. हा ठीक ठीक हे ठीक आहे. बनव पुढे घ्यायला पाहिजे इथं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बसले हा, हे बसले बरोबर. बसलंय. वारं पण जायला बरोबर आहे. कढई असं तिन्ही कांदे. ती कोथिंबीर अशी का आणलीस? मग ती घालायची वे. मग तेच ते घालायचं नसतं, शिळे झालेलं असतं. होय. हा कांदा कसा बारीक कापायचा का कसा आडवा? मला वाटायला लय हात धुवायला पाहिजेत मला माझे. संपूर्ण मुंगी युनियन इकडं हलवायचं. शिस्त निघून जाते. आपण इकडं सुरू करायचं. असं इकडं आग आहे ना अशी वर येणार आहे. कारण नाही पत्रावळ्याचे 4 तुकडे कर. एक तुकडा इकडे, एक तुकडा त्यानंतर लाकडाला माग लागेपर्यंत त्या ह्याच्यावर कागदावरच घाल. कागदाने लागते लाकूड लगेच जळेल. ते जे काटेरी लाकड आहेत ना ती लगेच पेट घेते. ते गवत असते ना असले हे गवत ते पण घातलं तरी लगेच पेटते. हळूहळू लगेच पेटते. तसलं गवत आण. तो पाला पाचवा जळेल आपले ते. चिकन ठेवायला पाहिजे. असं घालून बस बस सोड. पण लागेल तसं घालायचं. एवढं नाही घालायचं. सगळं मग ती पत्रावळी वाया जाईल आणि जळणं नाही नंतर. इथं पण लावायचं. पेटलं लागायला हळूहळू सुरू झालं. दिमक आले बघ बाहेर. हे खातात दिमक. आणत होतास ना तू
तर मग आपण आता चूल आपली पेटवलेली आहे मित्रांनो. आणि कांदा आपण आता तेल तर आणलं नाही आहे. फर्स्ट मग टाइम काय? आपण फ्रेंड्स काय करणार आहे माहिती का, बिना तेलाचं चिकन करणार आहे. आणि ह्याला मी करून दाखवेन. जसं मी बिना कांद्याचं मागच्या वेळी छान ना येणं, जसं मोठं चाटून खाल्लेलीच ना बिना कांद्याचं चिकन केलेलं, बरोबर तसंच करा बघूया. आता तुम्ही थोड्या वेळाने आला तरी चालेल. टिटव्या चाललेत. थोडीशी लाकडं लागणार आहेत, पण लाकडं आणायला थोडंसं बघू. एक लाकूड आहे चांगलं वाटायला आहे, वाळलेलं आहे. एक झालं. कसलं भारी आहे बघा. उन्हाचा प्रकाश पडला आहे त्याच्यामुळे खालचा तळ दिसायला लागला आहे पाण्यातला. हे खूप खोल आहे वाटतं, असं वाटतंय. काय माहित, पावसाचं पाणी साचलं आहे सगळं. चलो आपण बघू लाकडं. असं मोठं लाकूड इथे काय हे घेऊ शकतो. आणि वा, तर गुच्छाच मिळाला लाकडाचा. हे बघू शकतो, एवढी बास होती लाकड असं वाटतं. चलो चलो, लाकडं तर मिळालेत. ही सापाची हे बघ. होय, हे बघा मित्रांनो, सापाची कातडी मिळाली आम्हाला इथं. बघितलं का? हे बघा. बापरे, साप पण आहे तिकडं. ऑब्विसली जंगल आहे म्हटल्यावरती साप पण असणारच. काय काय होय, पाण्यावरती हे करत बसलेलं काय तर. आपण बघू शकता गाईस की चिकन आता शिजत आहे. अजून थोडेसे मसाले वगैरे आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. आणि आपली चूल पण मस्त पेटत आहे, चांगली मजा येते. जो चुलीचा जो वास असतो ना, म्हणजे एकदा ते पेट घेतल्यावर जो चुलीचा वास येतो, ते चुलीवरचं चिकन आपण जे असं म्हणतो, ते भाजकं असं खायला खूप भारी वाटतं. तो वासच आला एकदम आत्ता मला. आणि एकदम असं ते आठवलं गावाकडचे दिवस. खूप भारी वाटायला लागलं. दिसायला आलं प्रॉपरली. त्या थिंक कुठल्या साईडनं आलं काय माहिती, कोल्हापूर नाही, सोलापूर साईडनं वगैरे आलं असणार आहे ते. बघा किती मस्त उकळी फुटा लागली. वा, पाणी ॲड केलं आहे. ऑल क्रेडिट्स गोज टू दिस वुमन. यस, गर्ल नॉट वुमन. द आर्ट अँड द आर्टिस्ट. काय म्हटलीस, परत बोल. द आर्ट अँड द आर्टिस्ट. आता दूर इकडे यायला लागलाय. येऊ दे ना, त्याला काय होते, त्याला चाललाय. मला यायला लागलाय दूर सगळा इकडं. पण भारी वाटायला लागलंय. होय, गॉगलमुळे तसा फरक पडायला लागला वाटायला लागले मला. आता त्याच्यात आणि काय काय ॲड करायचं राहिले, ते सगळं टोमॅटो टाकलीस का प्युरी? झालेलं आहे ते. आता फक्त आपल्याला ते शिजण्याची लाकडं पण आणून ठेवल्यात भरपूर. आणि काही करायचं म्हणजे जेवायला आपल्यासारख्या सिटीत थोडस बघणं रेअरच आहे. ते बघ, तो फक्त खंड्या पोपट नाही येतो, ते बी इटर्स असतात. खंड्या पक्षी तिथं. ब्लू दिसला पण तो हिरवा कोणता आहे काय कळेना. तो बी तेच की सांगतोय, बी इटर्स असतात का ते. मी रेस्क्यू मध्ये असताना मला माहित होतं ते, जे आलेले आमच्याकडं. चिकन तसं झालेलं आहे. आता त्याला ऍक्च्युली काय म्हणते ते, उफळी देते काय म्हणतात त्याला, उफाळी. पण त्याला सध्या स्टीम करायला लागले जरा. काय मग अशी म्हणलं मी तिला मगासपासून, उफाळीच काय तर म्हणलं. उफाळीच की शिजवण्यासाठी जरा हे करायला लागलं, उकळवायला लागलं ते. आपल्या आया माहिती आहे, एकदा पोहे वगैरे झाल्यावर ना, जेव्हा ते झालेले असतात पण ते गरम गरम असतात,
तेव्हा ना ते बंद करतात गॅस आणि त्याच्यावर झाकतात ते हे बसावं स्टीम प्रॉपर. पण स्टीम बसायला मी झाकलेलंच नाही. झाकलं नाही आता आपण इथं ते, पण चुलीवरचं ते वेगळंच पडते थोडंफार. झाकल्यावर गाईज चिकन एवढं भारी झालेलं की आम्ही खाता खाता विसरूनच गेलो की बाबा दाखवायचं होतं आम्हाला. तर आमचं आता पूर्ण अर्ध एवढं पूर्ण भरलेलं ते पूर्ण चिकन संपून गेलंय. बिना तेलाचं कसं झालेलं? बिना तेलाचं मस्त झालेलं. हो रिद्धी कसं झालेलं? मस्त. शपथ ते बघ ते खूप जवळ झालं. ते वेगळं फार्मर्स असते ना तसला टाईपचं आहे ते. हे कुठनं चाललंय? तर मग मित्रांनो आपला शेवटी चिकन पार्टीचा हा प्रोग्राम संपलेला आहे. अँड आम्ही चाललो आहे आता सगळं पॅकअप केलो आहे. चिकन खाता खाता आम्ही विसरलो काहीच दाखवणं, पण कारण की चिकन एवढं खूप टेस्टी झालेलं. बिना तेलाचं. बिना तेलाचं म्हणे. आणि बघू शकता आपण सगळं इथला कचरा बिचरा जो आपण सगळं केलेला प्लॅस्टिक अँड ऑल सगळं आवरून ठेवलंय. अँड त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये भरले. आता ती पिशवी घेऊन जायची आणि ह्या 2 पिशवी आपण घरी घेऊन जायच्यात. आणि ह्याच्यात कढई आहे आपली. ते बाकी सगळं नीट पूर्ण क्लीन विजवलेलं वगैरे आहे. कचरा प्लॅस्टिकचा वगैरे सगळं उचललेलं आहे. फायनल व्ह्यू. अँड आपण आता निघत आहोत इथनं गाईस. कारण की आता किती वाजलेत? 5 वाजले असतील मला वाटतंय. 5 वाजलेत. कितीला आलेलं आपण? 2 वाजता. 2 वाजता सगळं चालू केलं, 5 वाजेपर्यंत संपलं. 3-4 तास तरी लागतात. पण ठीक आहे, मजा आली तेवढीच. खूप भारी वाटलं आणि एन्जॉय आला. 3 तास तरी झाले आपण. भारी वाटतं असं काहीतरी थोडं वेगळं ट्राय करायला. लेट्स गो.